नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. अमरावतीकरांसाठी महत्त्वाची बातमी. अमरावतीकरांना आता 1 दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यापासून मुक्तता मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबर अखेरपर्यंत अमृत 2 अंतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अमरावती शहराला वर्ष 2055 पर्यंत मुबलक आणि नियमित पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी 985 कोटी 49 लाख रुपयांची अमृत 2 वाढीव पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सिंभोरा हेडवर्क्स ते नेरपिंगळाई संतुलित टाकीपर्यंत 1400 मिलीमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी, तर पुढे अमरावती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 1500 मिलीमीटर व्यासाची गुरुत्व वाहिनी अंथरण्याचे काम सुरू आहे. मात्र जलवाहिनीच्या मार्गासाठी जागेचे हस्तांतरण, राष्ट्रीय महामार्गावरील खोदकामाची परवानगी, वन विभागाची NOC, महावितरणचे पोल शिफ्टिंग आणि महापालिकेच्या लेआउटसह विविध तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्पाच्या कामाला काही प्रमाणात विलंब होत असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी शासकीय विश्रामगृह येथे संबंधित विभागांची समन्वय बैठक घेतली. डिसेंबर अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प पूर्ण करून अमरावतीकरांची 1 दिवसाआड पाणी पुरवठ्यापासून मुक्तता करावी, अशा स्पष्ट सूचना आमदार खोडके यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाला दिल्या. तसेच ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी संबंधित विभागांनी संयुक्त पाहणी करून तातडीने तोडगा काढावा आणि कामाला गती द्यावी, अशाही सूचना देण्यात आल्या. दरम्यान सिंभोरा येथे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी पुरवठ्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी 33 kV विद्युत पुरवठा युनिट उभारण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अमृत 2 अंतर्गत अमरावती शहरात उभारण्यात येणाऱ्या जलकुंभ आणि पाणी पुरवठा योजनेच्या कामांनाही गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता सर्व तांत्रिक अडथळे दूर होऊन प्रकल्प वेळेत पूर्ण होतो का आणि अमरावतीकरांना नियमित पाणी पुरवठा कधी मिळतो, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. अमरावती येथून गौरव प्रकाशन न्यूज करिता बंडू कुमार. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.